आपण आता आहोत गंगाधाम बिबेवाडी रोडवर। मागील 2 महिन्यापूर्वी ह्याच रस्त्यावर एका ट्रक खाली येऊन एका युवतीचं जागी जीव गेलतं। ट्रक खाली चिडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला। त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी घटनास्थळी येत पाहणी केली व पुणे पोलिसांनी व महानगरपालिकेने काही आदेश काढलेले। आदेश असे होते की जी अवजड वाहनं आहेत, ट्रक्स, डंपर्स, यांना ह्या रस्त्यावर बंदी घालण्यात आलेली होती। आणि ह्या रस्त्यावर 5 बॅरिकेड्स, जे हे बॅरिकेड्स तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहेत, असे 5 बॅरिकेड्स बसवण्याचं नियोजन सुद्धा केलेलं होतं। मात्र आता 2 महिन्यानंतर घटनास्थळी अशी स्थिती आहे की 5 नाही तर 2 बॅरिकेड्स त्यांनी बनवून घेतलेले आहे, बसवण्यात आलेले आहे। मात्र आताही इथे जे नागरिक आहेत त्यांचा असा आरोप आहे की सर्रासपणे जड वाहतूक इथं चालू आहे। आताही इथं ऍक्सिडेंट्स होत आहे। आपल्या बरोबर काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिक आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे। आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात। दादा, ऍक्सिडेंट झालेलं, युवतीचा जीव गेलेलं, त्यानंतर तुम्ही पाठपुरावा केला, बॅरिकेड्स बसवण्याचं नियोजन झालं, 5 बॅरिकेड्स होते बसवण्याचं नियोजन होतं। मात्र आता आजची अशी स्थिती आहे की 2च बॅरिकेड आहेत, 2 पैकी पण एक दोन्ही साईडला आहे, एका साईडला एक आहे। काय सांगाल याबद्दल? आता आम्ही ज्या दिवशी 11 जून 2025 त्या युवतीचा जीव गेला त्याच दिवशी आम्ही महानगरपालिकेमध्ये आंदोलन केलं। मी असेल, आमचे अमोल भाऊ असतील, प्रचंड असं तीव्र आंदोलन केलं। त्याच्यानंतर हेडबॅरिजची मागणी केली, सर्व पत्रकारमध्ये बातमी छापून आली आणि 5 ठिकाणी हेडबॅरियर बसवण्याचे मंजूर करण्यात आले असताना फक्त 2 ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि ते हेडबॅरियर अर्धवट बसवण्यात आलेलं आहे। म्हणजे ज्या ठिकाणी त्या हेडबॅरियरची आवश्यकता असं का? कारण याच्यामध्ये बिल्डर असतील, अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस स्टेशन असेल, यांचे लागेबंदी आहेत। यांना लोकांच्या जीवाशी घेणं देणं नाही। बिल्डरचं काम चांगलं प्रतीने चाललं पाहिजे, व्यापार चालला पाहिजे, पण लोकांचे जीव मात्र गेले पाहिजे, अशी ही महानगरपालिकेच्या प्रशासनाची भूमिका आहे। मला ह्याला जोडून प्रश्न आहे, आता ते बॅरिकेड आहे जे तिथून आता डंपर म्हणा, टँकर म्हणा जाऊ शकत नाही, तर ते असं रॉंग साईडने जातात, पुढून मग ते कट मारून निघतात। हो, रॉंग वेने रात्रीच्याही रॉंग वेने जातात आणि दिवसाही रॉंग वेने जातात। मग मला सांगा, जर डंपर असतील, जे मिक्सर असतील, ज्याला दिवसाही जड वाहनांना बंदी आहे, जर ते रॉंग वेने जात असेल तर लोक, नागरिक तिथं कामाला जातात, विद्यार्थी जातात, तर रॉंग वेने जर गेलं तर किती लोकांचे जीव जातील? जर लोकांचे जीव असे जर जात असतील तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? हे महानगरपालिकेचा अधिकारी म्हणून पावसकरांना सांगणे आमचं की तुम्ही हेडबॅरियरचं काम पूर्ण करा आणि जो हेडबॅरियर तिकडे लागायचा पाहिजे होता तो या दिशेने लावला गेलेला आहे। आणि कारण काय सांगतं ते महानगरपालिका की फायर ब्रिगेडची गाडी गेली पाहिजे। अहो, आग लागायची दुर्घटना ते सांगून लागत नाही, पण लोकांचे जे 7 बळी गेलेले आहेत या वर्षभरात, याला जबाबदार कोण आहे? तरी सुद्धा प्रशासन काय जागे होणार नाही का? आता एका विद्यार्थ्याचं ऍक्सिडेंट झालं म्हणतात काही दिवसापूर्वी। हो, काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांचे ऍक्सिडेंट झालेला आहे आणि याच्यामध्ये जे उपायुक्त आहेत, पुण्याचे वाहतूक उपायुक्त जाधव साहेब, त्यांनी सरस रात्रीचे डंपर जाण्यासाठी यांना परवानगी दिलेली आहे। 5 डंपरला 30 तारखेपर्यंत परवानगी दिलेली आहे। रॉंग वेने जातात ते डंपर। म्हणजे एकतर्फे सीपी साहेब तुम्ही बंदी करताय आणि वाहतूक उपायुक्त त्याला संधी देतात आहे की तुम्ही तुमचे बिल्डिंग चालू झाले पाहिजेत। म्हणजे जेव्हा तुम्ही महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत पावसकर, ह्यांना ह्याविषयी विचारलं नाही का की इथं का नाही बॅरिकेड बस हाईट बॅरिकेड? आम्ही त्यांना वारंवार विचारणा केली, ते म्हणले की फायर ब्रिगेडच्या गाड्या गेल्या पाहिजेत, त्याच्यासाठी आम्ही ते लावत नाहीये आणि आम्ही जे ब्लॉक लावलेले आहेत ते ब्लॉक पूर्ण झाले की डंपर तिथं जाणं बंद होणार। अहो साहेब, एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे की तुम्ही एका ठिकाणी लावले आणि एका ठिकाणी जिथं बिल्डिंग चालू आहे, जिथं डंपर, त्यांच्यामुळे जिथं मागच्या वर्षी सेम डेला 11 जूनला एका महिलेचा मृत्यू झाला होता त्या डंपरमुळे, या उतारामुळं, आणि तुम्ही तिथंच हेडबॅरियर लावत नाहीये, अर्धवट काम। हे साधारण सामान्य नागरिकाला, लहान मुलालाही कळेल की हेडबॅरियर अपूर्ण आहे, जो इकडं लागाय पाहिजे तो तुम्ही तो पलीकडे लावलेला आहे। म्हणजे तुम्ही सरसपणे डंपर जाण्यासाठी यांना मुभा दिलेली आहे। म्हणजे बिल्डर काय तुमचे नातेवाईक आहेत का? बिल्डरने काय तुम्हाला भरघोस असा पैसा दिलाय का? हे आमचा नागरिकांचा सवाल आहे तुम्हाला। अमोलजी, वरचा जो बॅरिकेड आहे, थोडीशी काय 4-5 फीट जागा आहे तिथून डंपर काढतात, ट्रक काढतात, आपल्याकडे व्हिडिओ आहे। अहो, त्या दिवशी मी जात होतो तिकडनं, तर त्या रस्त्याने अक्षरशः आपला एक जे 16-9 जो ट्रक असतो, तो ट्रक त्या छोट्याशा ह्याच्यामधून जात होता आणि अक्षरशः त्या पत्र्याला तो घासत होता, बॅरिकेडिंगला तो घासत होता, पण तो ट्रकवाला त्या ट्रकनी तिथून काढत होता। आणि तशाच भरधाव वेगाच्या ट्रकने इथं मध्यंतरी एक 15-20 दिवसांपूर्वी एका मुलाला पुन्हा एकदा जखमी केलं।
उडवलं. हा, म्हणजे ज्या इंटेन्शनने आपण हाईट बॅरिकेड करण्याकरता प्रशासनाकडे आंदोलन केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे, ज्या इंटेन्शनने आयुक्त साहेबांनी आले आणि त्यांची एक प्रभावी भूमिका आम्हाला नागरिक म्हणून दिसली की बाबा नाही, आयुक्त आले, आयुक्त म्हणले तो चकना पॉइंट बंद करणार, आयुक्त आले, आयुक्त म्हणाले आम्ही तिकडे बॅरिकेटिंग करणार, आयुक्त आले, आम्ही म्हणले बाबा ह्याला रेड झोन डिक्लेअर करणार. पण मला असं म्हणायचं आहे की आयुक्त साहेबांच्या ज्या काय भावना होत्या त्याला केराची टोपली दाखवायचं काम आयुक्त साहेबांच्या खालच्या टीमनीच केलेली आहे. म्हणजे आयुक्त साहेब एक साईडला म्हणतात की इथं परवानगी देणार नाही आणि एक साईडला आयुक्त साहेबांचे जे काही ट्रॅफिक डिव्हिजन आहे त्याच्यातली जी काही कर्मचारी अधिकारी लोक आहेत ती लोक सर्रास परवानगी देतात. त्याची परवानगी देखील आमच्याकडे आहे की डंपर चालावे म्हणून. आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी इकडचा रहिवासी आहे. मला जर तुम्ही विचारलं किंवा कुणालाही विचारलं की बाबा हे हाईट बॅरिकेटिंग जे इथं लावलंय, दाखव रे मित्रा, हा, हे हाईट बॅरिकेटिंग इथं न लावता इथं लावलं पाहिजे होतं साहेब. हा, तिथं का लावलं पाहिजे होतं, थांबव ना, तिथं का लावलं पाहिजे होतं माहितीये का? कारण की मुख्य जो ऍक्सिडेंट पहिला जो झाला तो इथून पुढे जो 200 मीटर वरती बिल्डरचा जो गेट आहे, 200 मीटर वरती बिल्डरचा जो गेट आहे त्या गेटच्या समोर एक महिलांनी जीव घालवला. बरोबर. तिथून पुढे 100 मीटर वरती गंगाधाम चौकावरती तिथे एक जीव गेला. म्हणजे जे टँकर त्यांचे बाहेरचे येणारे आहेत, मार्केट यार्डवरनं येणारे आहेत, तिकडनं येणारे आहेत, ते सर्व टँकर गंगाधाम मार्गे यांच्या घरापाशी जातात. म्हणजे त्यांच्या बिल्डरच्या कन्स्ट्रक्शन साईट वरती जातात. आता अजून एक म्हणजे पोरखेळ काय केलं माहितीये का? सगळ्यात मोठी कन्स्ट्रक्शन साईट इकडे चालू आहे, तुम्ही बघू शकता इकडे काय, इथं कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे. म्हणजे हा जो निळा पत्रा जिथपर्यंत मारलेला दिसतोय तिथपर्यंत जड वाहनं जायला रस्ता खुला करून देण्याचं काम पावसकर साहेब यांच्या माध्यमातून करून दिलेलं आहे. मी डबल डेंजरस झालं ना. खून करायचं लायसन पावसकर साहेबांनी दिलेलं आहे. आणि मी जेव्हा पट्ट्या बांधल्या, रक्त अंगावरती ओतलं आणि महापालिकेत आंदोलन केलं, तेव्हा ते पावसकर साहेब माझी एवढी काळजी करत होते की साहेब तुम्ही बसा, तुम्हाला काय झालंय का? त्यांनी ते तुम्हाला शब्द दिलत. आता शब्द बाबतीत न बोललेलं चांगलं, कारण की पावसकर साहेब एक डेजिग्नेटेड आणि चांगल्या पोस्टवर आहेत. मला त्यांना एवढंच पुणेरी भाषेत सांगायचं आहे की साहेब, आमचे जीव जर एवढे स्वस्त असतील, आमचे जीव तुमच्यासाठी असे किड्यामुंग्यासारखे असतील, तर साहेब तुम्ही ते मारणं आमच्यासाठी बंद केलं पाहिजे. कारण की आम्हाला पण समान तुमच्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे की नाही. मला माहितीये पावसकर साहेब ह्या रस्त्याला राहत नाहीत, त्यांची मुलगी, त्यांची आई, त्यांची बायको ह्या रस्त्याने जात नाही, त्यांचा भाऊ ह्या रस्त्याने जात नाही, पण पुणेकर ह्या रस्त्याने जातो, सामान्य नागरिक ह्या रस्त्याने जातो. त्याच्यामुळं अजून ते सामान्य नागरिक आता काही महिन्यांनी महानगरपालिकेचे जेव्हा इलेक्शन होतील तेव्हा मतदान करणार आहेत. अहो, मतदान तुम्ही हे बघा, शिवसेना येते म्हणते आम्हाला मतदान करा, राष्ट्रवादी येते आम्हाला मतदान करा, काँग्रेस येतं हात जोडून मतदान करा. भारतीय जनता पार्टी काय म्हणते, तुम्ही काही करू नका, ईव्हीएम आम्हाला मतदान करणार. त्याच्यामुळं सामान्य नागरिकांचं काय ऐकायचं आणि काय बोलायचं हे राहिलेलं नाहीये. अख्ख्या देशात वोट चोरीचं भानगड चाललेली आहे. तुम्ही बघू शकता राहुल गांधी साहेबांनी सगळ्या गोष्टी उघड उघड केलेल्या आहेत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील हा विषय उचलून धरलेला आहे आणि याच्या बाबतीतचे पुरावे देखील मागं पत्रकार परिषद घेऊन दिलेले आहेत. त्याला जोडून माझा एक असा एक प्रश्न आहे, पॉलिटिकल आहे, जे आता लोकसभेत झालं म्हणतात, राहुल गांधी म्हणतात, विधानसभेत त्यांनी आरोप विधान ह्याच्यात इलेक्शन मध्ये वोट चोरी झाली, कशी झाली त्यांनी ते उघड केलंय, त्यांचे जे अलिगेशन आरोप आहेत. तुम्हाला काय शंका आहे का महानगरपालिकेत ही तसं काय होऊ शकतो? अहो, तसंच होणार. आज भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता जो कधी नागरिकांच्या संपर्कात नाही, जो कधी नागरिकांच्या कशा कोणत्याही कामात नाही, त्याच्या हितगुजच नाही, त्याच्या अडचणीत नाही, काय तो माणूस आम्हाला भेटतो चहाच्या एखाद्या स्टॉलवर आणि तो म्हणतो मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मला मत मागायला जायची गरज नाही, मी निवडून येणार, कारण की आमच्याकडे ईव्हीएम आहे. तर नक्कीच गंभीर आरोप लावलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ता आहे अमोल परदेशी यांनी, यांचं म्हणणं आहे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे पावसकर, ज्यांनी त्यांना शब्द दिलतं की हे काम होणार म्हणजे होणार, पण ते काही झालेलं नाहीये. आता आपल्याला हे बघायचं राहिलेलं आहे की आपल्या या बातमीनंतर हे जे अधुरे कामं आहेत, हे ज्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहेत, ह्यावर पुणे महानगरपालिका काय करतं? तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स. न्यूज डॉटसाठी मी झोएब शेख, पुणे.